आज तारीख आहे 17 फेब्रुवारी 2024. आपला लास्ट डे 6. तर आपला प्लॅन होता 5 नाईट्स 6 डेजचा. आम्ही पुन्हा एअरपोर्टला आलो आहे, ज्वेलला आलो आहे. आत्ता यायचं कारण असं, संध्याकाळी आपली 7:30ची फ्लाईट आहे आणि एकदा जर आपण चेक इन केलं, इमिग्रेशन केलं ना, तर पुन्हा आपण बाहेर येऊ शकत नाही एक्सप्लोर करायला. आणि जेव्हा बॅग्स घेऊन येऊ तर इथे लॉकर्स आहेत, लॉकर्समध्ये बॅग्स ठेवू शकतात, पण त्याला पर्टिक्युलर चार्जेस आहेत. तर परत ते चार्जेस भरण्यापेक्षा आम्ही बोलू आणि बॅग्स परत एक ट्रॉली बॅग हातात असण्यापेक्षा डायरेक्ट जाऊ. ही माझी कॅमेऱ्याची बॅग आहे, त्यामुळे काही एवढा इश्यू नाही आहे. तर हे स्टोरेज रेट्स आहेत, स्टँडर्ड स्टोरेज रेट. लूज असेल तुमचे असे काही तर त्याला $6 जातात. स्मॉल केबिन बॅगेज वगैरे असतील, शॉपिंग बॅग असेल त्याला $11. बिग किंवा मोठी बॅग असेल, चेक इन लगेजवाली बॅग वगैरे असते मोर दॅन 10 kg तर $16. आणि एक्स्ट्रा बिग वगैरे सायकल किंवा असं काय बोर्ड वगैरे असतील तर त्याला $19. तर हे असे रेट्स आहेत त्यांचे. तर माझ्या मते बॅग ठेवून आलेल्याच बऱ्या, ऑर एल्स कॅरी करा, नाही तर एवढे पैसे जातील. पण हे एअरपोर्ट फिरायला खूप मोठं आहे. जर हा सर्वात मोठा इंडोर वॉटरफॉल बोलू शकता की वरून पाणी पडतं हे. तर ही जी ग्रीनरी तुम्हाला बाजूला दिसते ही सगळी म्हणजे खरी आहे, अशी खोटी काही आहे, झाडं लावलेली नाही आहेत. इवन की हे प्लांट्स पण सर्व आहे. हे पाणी पडते वगैरे सगळं आर्टिफिशियल या लोकांनी आतमध्ये बनवलं आहे इंडोर. आणि इथे खूप सारे शॉप्स आणि खूप सारे ब्रँडेड शोरूम्स वगैरे आहेत, जिथे तुम्ही शॉपिंग पण करू शकता एअरपोर्टवर. खूप चांगलं आहे. लोकांनी हे ज्वेलचं जे बनवलं आहे ते बघण्यासारखं आहे. तर मी जर सांगतो, तुम्ही जर सिंगापूर एअरपोर्टला येणार असाल तर हे नक्की बघा. चांगी एअरपोर्टच्या लेवल 5ला आलो आहे आपण. आता आम्ही इथे बघत होतो की इथे एक्सप्लोर करण्यासाठी अजून काय आहे. तर जो आपण ज्वेलचा व्ह्यू बघितलेला वॉटरचा, तो त्या व्ह्यूला अजून वरतून म्हणजे बघायचं असेल तर व्ह्यूविंग डेक आहे. त्याला कॅनोपी पार्क आहे, परत ते हेज मेज आहे, मिरर मेज आहे, बाउन्सिंग नेट वगैरे आहे. असे खूप सारे आतमध्ये फिरण्यासाठी आहे. आणि प्लस जर तुम्हाला ह्याच्यातले 3 जर कोणते पॉईंट घ्यायचे असतील तर जे चांगी एक्सपिरियन्स स्टुडिओ म्हणून आहे, तर त्याचे ॲडल्टचे $56 आहेत. आणि जर चांगी एक्सपिरियन्स स्टुडिओ प्लस बाउन्सिंग नेट घ्यायचं असेल तर त्याचे $71 आहे पर ॲडल्ट. चाइल्डचे $50 आहेत. हे वेगवेगळे, त्याच्यामध्ये त्याचा इंडिव्हिज्युअल पास पण आहे, ॲन्युअल पास पण आहे, फॅमिली ॲन्युअल पास पण आहे. तशा सगळ्या गोष्टी आहेत. यासाठी मी बोलतो, जर तुम्हाला हे सर्व ॲक्सेस करायचं असेल ना तर तुम्ही लगेज कॅरी करू शकत नाही, तर त्या विदाऊट लगेजच इथे. अदरवाईज तुम्हाला लॉकर रूममध्ये लगेज ठेवायला लागतील. एअरपोर्ट खूप मोठं आहे, म्हणजे इथे तुम्ही बोर होणार नाही अजिबात. जे बोर्ड इथून करणार आहेत तर त्यांनी इमिग्रेशनचा अगोदरच ज्वेल बघा, नाही तर एकदा इमिग्रेशन केल्यावर परत बाहेर जायला. सो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, लिटल कन्फ्युजिंग बट समजून जातात. आम्ही पण थोडं रिसर्च करून वगैरे तुम्हाला सांगतो, बिकॉज पुढे मागे आमचं पण होतं. जसं आता आम्ही आलो आणि ॲक्सेस फक्त आपल्याला होता की त्या ज्वेलचा जो वॉटरफॉल आहे त्याचा होता फ्री ऑफ कॉस्ट लेवल 4पर्यंत. लेवल 5ला त्या लोकांचे सगळे चार्जेबल आहे, जे तुम्हाला मी सांगितलं. सोडवत नाही आहे, म्हणजे असं वाटतं की अशा कुठल्या कंट्रीमध्ये आलो ना तर सगळंच एक्सप्लोअर करायचं, कारण की एकदाच आपण येतो, एकदाच खर्च करतो. तर इकडे ना तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करणार आहे ना
तर हे इझीलिंक कार्डचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यासाठी जसं आपण कॅश किंवा कार्ड यूज करतो आहे ना, तसं इथे तुम्ही विजा मास्टर कार्ड यूज होतात तुमचे. तसंच ॲपल पेने पण तुम्ही करू शकता, सॅमसंग पेने पण करू शकता, गुगल पे पण करू शकता. ट्रान्झॅक्शनसाठी हे कार्ड किंवा आपले UPI वगैरे आहे ना ते पण यूज करू शकता. MRTचं जे इझीलिंक कार्ड आपण घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मागाशी आमच्याकडे पैसे नव्हते, म्हणजे $2 होते, $1 समथिंग होतं प्रतीकच्या कार्डमध्ये आणि माझ्या कार्डमध्ये $3 समथिंग होते. तर आम्हाला फ्रॉम लिटल इंडिया टू चांगी एअरपोर्ट यायचं होतं, तर त्याला $2 लागतात. सो एक कार्ड आमचं डबल वेळ टॅप नाही झालं, तर दुसरं कार्ड घेतलं तर आम्हाला वाटलं नाही होणार, प्रॉब्लेम होईल, पण ते मायनसमध्ये दाखवतं, म्हणजे ते -77 गेलं सेल्स. आणि पुन्हा येऊन इथे आम्ही कॅश जेव्हा कार्डमध्ये भरायला गेलो तर त्याने सांगितलं की पे रिमेनिंग अमाऊंट. म्हणजे आधी ते मायनसमध्ये गेलेलं आपलं, Correct. आणि मायनसमध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा रिचार्ज करायला जातात परत एकदा, तर ती मायनस अमाऊंट आधी भरायची असते आणि मग तुमचं पुढची अमाऊंट येते. सो काही टेन्शन नाही, आम्हाला असं वाटत होतं की पैसे नाही आहेत आता काय करणार. एक्झॅक्टली सिक्युरिटीच्या समोर येऊन आमचं कार्ड झालं, पण दुसरं कार्ड 2 कार्ड आम्हाला लागले. आता आपण आलो आहोत मरीना बेच्या बिल्डिंगमध्ये, टॉवर 1मध्ये आलो आहे. मस्त ड्रॅगनचे स्टॅच्यू केलेले आहे लोकांनी. आणि स्वप्नाली इन्क्वायर करते इथे लॅबोचा रूफटॉप बार आहे, तो ॲक्सेस करायला मिळतो का? त्या लॅबोच्या रूफटॉपवर आपल्याला एंट्री मिळते का बघूया. रजिस्ट्रेशन तर केलं आहे आपलं, तर 1 आवरसाठी ट्राय करूया. काय केलं आता आपण? आता आपण लावो इटालियन रेस्टॉरंट आहे तिथे आलोय, तो पण 57 फ्लोअरलाच आहे. ओके, तर काल आपल्याला लिफ्ट चेंज करायची होती 55ला टू गो टू जो आपण सीलावी बघत होतो रेस्टॉरंट. तर आज आपण दुसऱ्या रेस्टॉरंटला चेक करतोय विच इज लावो इटालियन. तर तिथे जाऊन आहे ना तुम्हाला लंच आणि डिनरसाठी सेट असतात. जर बुकिंग करायची असेल त्यांना आधी बुकिंग करून यायला लागतं. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर फक्त ड्रिंक करायची असेल तर ते 1 आवरचं आपल्याला हे देतात की 1 आवर आपण जाऊन तिथे स्पेंड करू शकतो. स्वप्नाली एवढं बोलेपर्यंत 57ला आलो, पण हार्डली 40 सेकंड्स. तर तुम्हाला हा मागचा व्ह्यू दिसतोय, हे पूर्ण बीच साईड. हे खाली जे दिसतंय तुम्हाला ते गार्डन बाय द बे आहे पूर्ण. हा फुल व्ह्यू बॅक साईडचा. वाव. Finally, we are on the Marina Bay deck. फक्त ड्रिंक्स करायला 1 तास मिळतो तुम्हाला इथे आणि व्ह्यू एन्जॉय करायला मिळतो. लंचसाठी वेगळं आहे लोकांचं, डिनरसाठी वेगळा सेक्शन आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावं लागतं. पण जर तुम्हाला असं काहीतरी करायचं असेल तर बार साईड त्यांना सांगायचं किंवा ड्रिंक साईड, त्याच्यामध्ये तुम्ही मॉकटेल कॉकटेल सगळं काही ऑर्डर करू शकता. सो फायनली जे बघायचं होतं, शेवटचा क्षण आमचा इकडचा. बाय द वे तुम्ही या साईडला बघाल तर तुम्हाला इन्फिनिटी पूल दिसेल, हा वाला आहे तो. जो खालून बोटचा जो व्ह्यू दिसतो तुम्हाला तो हा आहे. तर इथे इन्फिनिटी पूल आहे, पण हा ॲक्सेसिबल त्यांच्यासाठी आहे जे इथे स्टे करतात. आणि हा पूर्ण व्ह्यू सिंगापूर सिटीचा जे आपण सगळं बघितलं. हे आर्ट सायन्स सेंटर आहे आणि समोर मर्लाईन पार्क आहे इथे. आम्ही ज्यूस वगैरे मागवलं आहे प्यायला. स्वप्नाला ऑर्डर केलं आहे आणि खायला पण थोडंफार ऑर्डर केलं आहे. हे आम्ही ऑर्डर केलं आहे आणि हे जे आहे ते याच्याबरोबर फ्री मिळालं आम्हाला ड्रिंक्स बरोबर, कॉम्प्लिमेंटरी.
आम्ही ॲनिव्हर्सरीला प्लॅन केलेला इकडे यायचा, पण दुसरीकडे लेट झाला म्हणून इकडे यायला नाही मिळालेलं. तर लग बाय चान्स आज वेळ मिळाला, कट टू कट टायमिंग आपला एकदम. तर स्वप्नालीने केक मागवला. थँक्यू सो मच. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आमचं टोटल बिल किती झालं? $68. रेंज प्राईस म्हणजे असं बाउल भरून आलं होतं की जेवलो आहे आम्ही ते रेंज प्राईस. आणि $68 म्हणजे अराउंड 4000 बिल झालं आहे जेवणात. म्हणजे वर्थ आहे. मोस्टली ट्राय करा की संध्याकाळच्या टायमिंगला जाल. तो पटापट बोलूया, आपली फ्लाईट आहे. आता वाजले आहेत 3:15 वाजलेत. आपली 7:30ची फ्लाईट आहे. आपल्याला काही करून 4:30 पावणे 5 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोचायचं आहे. प्रतीक बॅग विसरलेला आणि पुन्हा गेला बॅग आणायला, ज्याच्यामध्ये त्याने कॅमेरा ठेवला होता. है ना प्रतीक? 57 फ्लोअरला बॅग राहिली होती. फक्त बॅग होती, बॅगेमध्ये काय नव्हतं. कॅमेरा कुठे मग? हा, तो माझ्याकडे. इतनी खुशी की सब कुछ भूल गए. सच्ची 57 फ्लोअर फक्त 10 मिनिटात जाऊन आलोय मी. सिरियसली ना? जाऊन रिटर्न. मी तोपर्यंत पियानो वाजवत होती. आपण एज टू एज पळत होतो. 3:30 वाजता आपण मरीना बेवरून निघालो आणि बॅग्स आम्ही खाली स्टोरेजला ठेवल्या होत्या, तिथून डायरेक्ट उचलल्या. आणि आता बरोबर 5 वाजता एअरपोर्टला आलो आहे. आपली 7:30ची फ्लाईट आहे. 2-2.5 तास लवकर आलो. तर मित्रांनो, मी हा GoPro 12 ब्लॅक घेतला आहे फायनली. जाताना नाही मिळाला मला, येताना तरी मिळतो आहे. तर याची कॉस्टिंग सांगून तुम्हाला किती आहे. मी घेतलं आहे क्रिएटर एडिशन, जे आपल्या इथे 68,000ला जातो. 67-68ला, मे बी 65पर्यंत मिळेल. इथे मला टोटल 48,000मध्ये क्रिएटर एडिशन प्लस बॅटरी चार्जर आणि 2 एक्स्ट्रा बॅटरी. हे जर मी इंडियामध्ये घेतलं असतं ते ऑलमोस्ट 75 वगैरे गेलं असतं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. यांची इमिग्रेशन प्रोसेस आहे ना, ती खूप इझी आहे. म्हणजे आधी आम्ही बोर्डिंग पास घेतला, लगेजला पण काय टेन्शन नाही आलं आमचं. आपल्या इथे तरी विचारलेलं की तुमचं लगेज थोडं जास्त आहे वगैरे, इथे तर ते पण नाही विचारलं आम्हाला. तर ना A17 आम्हाला सांगितलं होतं इथे आपली फ्लाईट लागणार आहे. तर त्याच्या जस्ट अगोदरच इथे इमिग्रेशनसारखं झालं. बॅग्स फक्त चेक केल्या त्यांनी, ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये ठेवून त्यांनी जस्ट मूव्ह केलं. बाकी काय चेक नाही, एकदम केलं बस. आणि जे तुमच्याकडे समजा लॅपटॉप वगैरे असेल ना, ते लॅपटॉप तुम्हाला ट्रेमध्ये काढायला लागतात, बाकी काय नाही. सो गाईज, आपला हा प्लॅन इकडेच संपतो आहे. आणि आमचा खर्च झाला आहे ना, तो खरंच जास्त नाही झाला. हार्डली आम्ही 1,37,000पर्यंत असा आमचा खर्च झाला आहे. तरी आम्ही 1,20,000 पकडला होता. 17,000 थोडाफार गेला बिकॉज आपण ॲक्टिव्हिटी खूप केल्या. तर हा टोटल बजेट झाला आपला. तर तुम्हालाही प्लॅन करायचं असेल तर नक्की मला विचारा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. आणि खरंच सांगतो मी, सिंगापूरला कधीतरी व्हिजिट करा. विथ फॅमिली पण करू शकता, कारण की तुम्ही बघितलं असेल की खूप लहान पोरांना पण या लोकांनी आणलं होतं. आणि हा प्लॅन मी केला नव्हता, हा प्लॅन पूर्ण स्वप्नालीच आहे. मी थोडीफार मदत केली आणि आम्ही इथे तिथे गेलो, एवढंच. विजासाठी आणि करन्सी चेंजसाठी. बाकी सगळा प्लॅन तिचा होता. अजून एक्सप्लोअर करायला खूप गोष्टी आहेत, जसे की तुम्ही बर्ड पार्क करू शकता, रिव्हर वंडर्स आहेत, परत विंग्स ऑफ टाईम आहे, फॉरबिडन फॉरेस्ट म्हणून सेलोसाला बघितलं, पण त्याची कॉस्टिंग खूप जास्त आहे. 7,000 का 8,000 रुपये आहे एंट्री फी. आणि ते संध्याकाळचंच असतं, 7:45चा शो असतो त्यांचा. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत, तर त्या पण तुम्ही बघू शकता. जर तुमच्याकडे जास्त बजेट असेल तर वेल अँड गुड, नक्कीच जा. पण जर तुम्हाला स्टेवर खर्च कमी करायचा असेल तर जे हॉटेल आम्ही घेतलं होतं, जिथे आम्ही राहिलो होतो, जिथे आम्ही स्टे केला होता,
ते सुपर्ब होतं खरंच. असंच प्रेम असू द्या आणि माझ्या व्हिडिओज शेअर करा. आपल्याला 4000 आवर्स करायचे आहेत. माझं मॉनिटायझेशन नाही होत आहे चॅनलचं, तर प्लीज हेल्प करा, सपोर्ट करा मला. तर ते कंप्लीट झाल्यानंतर मे बी यूट्यूब मला मॉनिटाईज झाल्यानंतर पे करेल. सो गाईज, तुम्हाला आमचा हा प्लॅन कसा वाटला, माझी सिंगापूरची ही ट्रिप आणि हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज.